दिवाळीच्या सगळ्यांना लक्ष शुभेच्छा। दिवाळी हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रूपात इतर भारतीय धर्मांमध्ये पण साजरा करतो आपण। तर अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला खूप ओळखतात। अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो। त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव आपण साजरा करतो। पावसाळ्यातील समृद्धीच्या आनंद उत्सवाचा कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो। दिवाळी हा सण कार्तिक अमावस्येला साजरा करतो। दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी, सरस्वती, गणेशाची पूजा आपण करतो। या दिवशी लक्ष्मी पूजन करणाऱ्यांना वर्षभर समृद्धी लाभते असं म्हटले जाते। दिवाळी म्हणजे तेज, खाद्य, हास्य, आनंद, स्वच्छता, रांगोळी आणि दिव्यांचा सण। आपण कधी विचार केला आहे का की आपण हा सुंदर सण का साजरा करतो? या पवित्र सणाची सुरुवात कधी झाली याचा विचार तुम्ही केला आहे का? तर जाणून घेऊया या पौराणिक कथांबद्दल। 14 वर्षांच्या वनवासानंतर रामजींचे पुनरागमन। रामायणात असे सांगितले आहे की लंकेचा राजा रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम, पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परतले, तेव्हा त्या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती। 14 वर्षाच्या वनवासानंतर भगवान रामाचे अयोध्येत आगमन झाल्यामुळे दिवाळी साजरी झाली। प्रत्येक गावात दिवे लावले गेले। तेव्हापासून दिवाळीचा सण हा अंधारावर विजय मिळवण्याचा सण बनला आणि दरवर्षी हा सण साजरा केला जातो। आणि दुसरं असं आहे की नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केला होता। तर भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने राक्षस राजा नरकासुराचा वध केला। नरकासुराला एका स्त्रीच्या हातून मारण्याचा शाप होता। त्या दिवशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी होती। नरकासुराच्या दशतीन व जुलमशाहीतून स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात लोकांनी दीपोत्सव साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी दिवाळी साजरी झाली। पांडवांची घर वापसी, पांडवांच्या घरी परतल्याबद्दलची दिवाळीची कथा आहे। पांडवांनाही वनवास सोडावा लागला होता। त्यानंतर पांडव घरी परतले आणि या आनंदात संपूर्ण शहर उजळून निघाले आणि तेव्हापासून दिवाळी सुरू झाली। दिवाळीचे संबंध आणखी एक कथा अशी आहे की समुद्र मंथनाच्या वेळी माता लक्ष्मीने ब्रह्मांडात अवतार घेतला होता। हे देखील एक प्रमुख कारण आहे। माता लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाते, त्यामुळे प्रत्येक घरात दिवा लावण्यासोबतच आपण लक्ष्मीची पूजा करतो। दिवाळी साजरी करण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे। दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा माता पार्वतीने राक्षसाचा वध करण्यासाठी महाकालीचे रूप धारण केले होते, त्यानंतर त्यांचा राग शांत होत नव्हता। मग महाकालीचा राग शांत करण्यासाठी भगवान शिव स्वतःच्या तिच्या पायाशी झोपले। तेव्हा भगवान शंकराच्या स्पर्शाने त्यांचा राग शांत झाला। त्याच्या स्मरणार्थ तिच्या शांत स्वरूपातील लक्ष्मीची पूजा सुरू झाली। त्याच रात्री काली त्याच्या उग्र रूपाची पूजा करण्यामागचाही हा नियम आहे। तर या कारणांमुळे आपण दिवाळी साजरी करतो। थँक्यू सो मच अँड लॉट्स लव्ह यू अँड वन्स अगेन सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा।